श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च मालदंड कमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ताखरा सदयतु। गंगा जल जैसे निर्मल तैसे तुझे मन कोमल तुदसी ध्यायिता सत्वर त्यासे पावसी। विशेष गंगा जळाहून अपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। श्री स्वामी समर्थ। सगळ्यांना नमस्कार करतो। बोलता बोलता आज 5वा दिवस आहे। 5वाच आहे ना। मी खूप बोललो पण खूप बोलायचं अजून राहूनच गेलं। काय वर्णन करावं स्वामींचं। काय गोड बोललंय पहा। तुझे वर्णवया चरित्र मस्त होई। तुझे वर्णवया चरित्र तुझ समकवी कवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे। महाराज तुमचं चरित्र वर्णन करायला तुमच्यासारखेच कवी पाहिजे। मी मतिमंद धन्य बाळ घेतली असे थोर आळ ती पूर्विनार दयाळ सद्गुरु राज आपणची। एवढं मोठं काम आम्ही तुमच्या गुणगानाचं हाती घेतलंय पण तुमचं स्मरण करून तुमच्या चरणी विनंती करतो का हे काम तुम्हीच परिपूर्णतेला न्या। आणि असंच करावं लागतं। अहंकार पुढे दामटायचाच नाही। सगळा भार त्या देवावर टाकायचा। आम्ही करतो आम्ही करतो आम्ही करतो नाही होत। त्या अर्जुनाला कृष्ण परमात्म्याने सांगितलं रे वेड्या कोण मारणारा तू कोण तारणारा तू। माझ्या या विभूती साऱ्या मद्रूपी मिळती पहा एकटारणी मी येथे स्थिर व्हावे तू आशुरा। रणांगणामध्ये फक्त मीच एकटा आहे। माझ्या या विभूती साऱ्या मद्रूपी मिळती पहा एकटारणी मी येथे स्थिर व्हावे तो आशुरा। धावणाऱ्या मनाला पहिलं स्थिर कर। काय करतो तू। अरे या कौरवांना मी आधीच मारून टाकलंय तू कोण मारणार। निमित्त तुझं आहे। जन्म मृत्यूची या लाटी अध्याय 12 श्लोक 7 ज्ञानेश्वर माऊलींनी विवेचन दिलंय। जन्म मृत्यूची या लाटी झळंबतिया या सृष्टी ते देखोनिया पोटी ऐसे झाले म्हणून गा पांडवा मूर्तीची या मेळवा
तयांची या गावा मी धावतो आलो. फार सुंदर कथा आहे स्वामींची. अक्कलकोट मध्ये या पंचकृषीमध्ये अवधूताचा मुक्त संचार सुरू झाला. त्याला नाव नाही, त्याला गाव नाही, कुठेही राहावं, कधी कधी राजवाड्यामध्ये राहावं, तापलेल्या दगडावर खडकावर महाराजांनी झोपावं आणि म्हणावं काय गार लागतंय, आणि थंडीच्या दिवसात म्हणावं काय गरम होतंय. कारण तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, आणि तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पे. काय देतो आपण देवाला? आपलं वाटतं मी देवाला हे दिलं, मी देवाला ते दिलं. एक सांगू का, हे शरीरच आपलं नाहीये. विचार करा, माझा हात, माझा पाय, माझं डोकं, माझे डोळे, माझी मान, माझं पोट, हेच आपलं नाहीये. तेव्हा याच्या संदर्भाने असलेल्या वस्तू कशा आपल्या असतील? एक का बोलतो मी, माणसाचं जीवन अहंकार रहित असावं. थोडाफार असतोच, पण तो सुद्धा हळूहळू ढाळे ढाळे केवूतीने एक वेळ. महाराज फार छान कथा केली बरं का तुम्ही. लोक म्हणतात, युट्यूबवर बघतात, जी टॉकीजवर बघतात. आता इथूनही मला दुपारी काही फोन येतात, महाराज असं वाटतं कथा संपूच नाही हो, किती छान कथा करता तुम्ही. म्हटलं मी फक्त तिथं बसलेलो असतो. कोण करतं कथा? आणि ज्या दिवशी मी म्हणाल मी कथा केली, मेला बाबा. त्याचा लवलेश येऊच देऊ नये. महत्व पण हरवी, पिसे पण मिरवी. हे बगरी बागमांकडून शिकावं. मी एक सांगतो, स्वतःचा प्रचार स्वतः करू नये, तो लोकांनी करावा. इतकं चरित्र गोड असावं. बगरी बाबा म्हटलेच नाही चला लोकांना जाऊन सांगा, माझ्याकडे आल्यानंतर अनुभव येतात. काय गरज आहे? चंदन किती झाकून ठेवा, त्याचा सुगंध पसरल्याशिवाय राहत नाही. मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक करतो, मी धमुक करतो, सांगूच नका. तुमच्या कामाची पावती जरूर बरोबर मिळते. म्हणून सगळं विसरून जावं आणि एकच भाव अंतःकरणात ठेवावा. स्वामी मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात. माता पिता गुरु बंधू सखा भ्राता मित्र, हे सगळे नाते तिथं जोडा. बोलू वाईट वाटून घेऊ नका. जे जे नाते आम्ही जोडलेत प्रपंचामध्ये ते सगळे मतलबाचे आहेत. शपथ घेऊन सांगतो, बाबा आले, आमचे आजोबा आले, आमचे आजोबा आले. नातू कधी म्हणतो, जोपर्यंत बाबा कॅडबरी घेऊन जातो तोवर. बाबाने कॅडबरी बंद करू द्या, बाबा आला का कुठं उलातला, नातू पाहणार सुद्धा नाही. मावशी येता का पंढरपूरला? आले असते, नातू माझ्याशिवाय राहत नाही, आणि हीच त्याचे बिस्किट करते. म्हटलं काय मावशी, पंढरपूर नाही, नातू माझ्याशिवाय राहत नाही. म्हणलं थांब, त्याचं लग्न होऊ दे, सख्याईला सोडून जातो. तू तर आजी आहेस, माझ्याशिवाय नाही, माझ्याशिवाय नाही. अरे छातीचा प्रत्येक ठोका त्याच्या सत्तेने. झोपेमध्ये श्वास सुद्धा, झोपेत काय कळत नाही, तो श्वास त्याच्या सत्तेने सुरू आहे. तुझी या सत्तेने वेदासी सूर्यासी चालणे, तुझी आपणे सूर्यासी चालणे, तुझी
बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शरण बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत स्वरूपाच्या लीला आहे स्वामींच्या. इतके अनुभव आहेत, आयुष्य कमी पडत. कारण का? ते सद्गुण आहेत आणि सद्गुण वाढत जातात, ते संपत नाही. गुणगान कुणाचं होतं? ज्यांच्याकडे सद्गुण आहे त्यांचं. दोन प्रकाराने चर्चा असते. एखादा मुलगा वाईट निघाला तर कोणाचा हो हा असं म्हणतात, आणि चांगला निघाला कोणाचा हो हा, है की नाही? चोळ्या, अरे जरा फिरून येतो. नाही महाराज, माझं घर सोडून तुम्ही कुठं बाहेर जायचंच नाही. अरे हम किसी के ताबेदार नहीं है. चोळप्पा केवळ निर्धन, काहीच नव्हतं त्याच्याकडे, गरीब होता. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहाती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, हे अंडरलाईन करा. नवऱ्याची भक्ती परिपूर्णतेला जायला बाई जबाबदार असते. 50% वाटा त्या सक्सेस मध्ये, यशस्वी मध्ये त्या बाईचा असतो घरातल्या. पण ती पडद्याआड असते बिचारी. म्हणून सत्यनारायण पूजेला तुम्हाला काहीच करायची गरज नाही, नुसतं असं करायचं. चोळप्पाची सद्गुणी कांता, जरी ती महाराजांना नाव ठेवायची, पण त्या बाईने उष्ण पासनं करून कधी बोलली नाही. भांडे गहाण ठेवले, पण महाराजांना नैवेद्य कधीच खंड पडू दिला नाही, इतकी गरीब असताना सुद्धा. पण स्वामी कृपेने आता त्याचं घर सुजलाम सुफलाम झालं. कारण महाराज कोणाचंच ठेवीत नाहीत. उघडे ते काय त्यांच्याकडे सांगा ना, आहे काय? भगरी बाबांनी खूप काही जमवलं असतं. काय जमवलंय सांगा? एक डबा आहे डालड्याचा, आणि त्याच्या मागही कार्यकारण भाव त्यांचा वेगळाच आहे. काहीच नाही. हे येतात फक्त देण्यासाठी, आणि आपण येतो फक्त घेण्यासाठी. शपथ, आपला जन्म कशासाठी आहे? आपण द्याना द्याना कधीच म्हणत नाही आपण, घ्याना. द्या म्हणलं का तोंड वाचतं आणि 5 प्रकारचं ऐश्वर्य निघून जातं. कधीतरी म्हणा घ्याना. तपे विना दैवत, दिदल्या विना प्राप्त. दिल्याशिवाय मिळत नाही. आम्ही वेळ दिलाय, व्यासपीठावरून सांगतो. तासन तास वेळ दिलाय, तेव्हा हे मिळालंय. रात्र रात्र प्रहारा घ्यायचा, रात्रभर. दत्त जयंतीच्या सप्ताह, स्वामी पुण्यतिथीच्या सप्ताहामध्ये हापसा होता बाहेर. इतक्या डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीमध्ये, मायनस टेम्परेचर, इतकी थंडी, पाण्याचा बर्फ होईल. त्या थंडीत गार पाण्याने आंघोळ करायची, आणि 4-5 वाजता गुरुचरित्र वाचायला बसायचं. रात्रभर जागरण आहे, गुरुचरित्र आहे. सकाळी भोपाळी आरती झाली का 8:30 पर्यंत मळ्यात जावंच लागेल. गाईचे दूध काढावंच लागेल, तिला वैरण टाकावी लागेल, बैल चारावे लागतील, वैरण घालावी लागेल, आणि पुन्हा दिवसभर आऊत हाकायचंय मळ्यात. पूर्वीचा काळ मी केलंय, पुस्तकातलं नाही सांगत आहे. पुन्हा 5 वाजले का जनावरांना वैरण काढी करायची, पाणी पाजायचं, गोठ्यात बांधायचे, घाई घाई आवरायचं, हातपाय धुवायचे, आणि लगेच सायकलवर
प्रवास सुरू. कशाला? स्वामी समर्थ केंद्रामध्ये 6च्या आरतीला मार्गदर्शनाला. सायकलवर हा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दिव्य अनुभूती येत होते आणि अजूनही येतेच आहे. मैं गया नहीं, जिंदा हूं. कोण म्हणतं महाराज गेले, कोण म्हणतं भगरी बाबा गेले? नाही गेले. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. नजरेने पाहू नका, दृष्टीने पहा. आणि जिथं इच्छा प्रकट कराल तिथं ते प्रकट होतील. त्या मावशी रात्री रडत होत्या सांगता सांगता. त्यांचा अनुभव आहे. मी पहिल्या दिवशी बोललो होतो, इथं कथा श्रवण करताना तुम्ही संकल्प करा, माझं अमुक अमुक काम आहे महाराज, मार्गी लागू द्या. ऐकता ऐकता आणि अजूनही 2-3 दिवस बाकी आहे, अजूनही संकल्प करा. नाही मार्गी लागला, मी सांगतो ना, कायमची कथा सोडून दे. हे आमच्या अनुभवातलं आहे हो. इतक्या आत्मविश्वासात, इतक्या कॉन्फिडन्स आम्ही का बोलतो? अनुभव आहे ना. मी फुलाचा अनुभव बोललो होतो. 1-2 फुलं वाहा, एक राहू द्या आणि एक सोबत घेऊन जा. त्या फुलाचा आलेला अनुभव आहे. माझ्या मुलाचे वायुदलात इंडियन एअरफोर्स मध्ये 2 तारखेला लागणार होता. तसेच तो निकाल लागला नाही. मी महाराजांना संकल्प केला होता की माझ्या मुलाचा निकाल लागू द्या. हा संकल्प केला असताना मी दररोज कथेला येते. तसे महाराजांनी मला 4थ्या दिवशी प्रचिती दिली आणि काल रात्री कथा चालू असताना 10:50 निकालाची बातमी कळाली. ही मला महाराजांच्या कथेचा अनुभव आहे. आल्यात का मावशी? उभ्या राहा तुम्ही. हे बघा, ते बघा, हे दादा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. बसा खाली. आणि मला अजून तुम्हाला अभिनंदन आणि शुभेच्छा का द्यायच्या आहे? का तुम्ही तुमचा मुलगा भारतीय सैन्य दलासाठी समर्पित केलाय, त्याच्यामुळे मला अभिमान वाटतो. जय जवान जय किसान. आज ही कथा चालू आहे. रात्री आम्ही एकदम निघोरपणे घोरत पडतो, झोपतो छानपैकी. ही फक्त आणि फक्त कृपा इंडियन आर्मीची आहे. म्हणून जेवताना शेतकरी आणि झोपताना सैनिकाची आठवण रोज काढत जा. फार मोठी सेवा आहे. कित्येक अनुभव सेवेकऱ्यांचे आहे. पावलं पावले अनुभव येतात. पावलं. माझ्याकडे एक जण आला आणि हात दाखवला. गुरुवारी आम्ही बसतो प्रश्न उत्तरात. महाराज बघा ना, काय खूप अडचणी येतात. काय? मला 2-4 शांत्या सांगितल्या आहे. म्हणलो पहिली मनाची शांती कर. ही शांती तर मग फार स्ट्रगल. एकच काम कर म्हणलं. काय करतो? काय नाही करत ना, देवदेव करायला वेळच मिळत नाही, अभ्यासालाच वेळ नाही. काय करू महाराज? म्हणलं ठीक आहे, तुला देवदेव करायला वेळ नाही ना, खाता पिता उठता बसता एनी टाइम एनी वेअर कुठेही असू दे, फक्त पुण्य कमव. कशाही पद्धतीने कमव. देव म्हणत नाही सतत माझ्याजवळ माळ घेऊन जप करत बसा. देव म्हणत नाही तुम्ही सतत पारायण करा आणि तीर्थाला जाऊन बसा. न लगती सायास जावे वनांतरा. इतकं सुंदर आचरण ठेवा. तुकोबा म्हणतात, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. काय शब्द रचना आहे गोड. आवडी अनंत. तुम्हाला आवड जर असेल तर तुम्ही कुठेही देवाला आळवू शकता. तुकाराम महाराज डोंगरावर बसून सुद्धा भजन करतात, तरी पांडुरंग त्यांना येऊन दर्शन देतो. आणि आम्ही मंदिरात असताना सुद्धा, देवापुढे असताना सुद्धा देवाने आम्हाला भेटू नये किती मोठी शोकांतिक आहे. जवळी आहे परी भेटे ना. चोळ्या, अरे बाबा आता येतो मी. नाही महाराज, तुम्ही जायचंच नाही. एक सांगू का, चोळप्पा सारखा निष्ठावान भक्तच नाही.
पण त्याला ना नंतर नंतर थोडी लालच लागली. ती कशाची माहिती? सेवेकरी चोळप्पाच्या घरी पहिल्यांदा बसले, तिथं लीला सुरू केल्या आणि चोळप्पाच्याच घरी दरबार भरू लागला. लाखो लोकांची गर्दी दिवसा गणिक यायला लागली, देशातले परदेशातले सुद्धा. मग व्हायचं काय? तिथं फळं, दक्षिणा, मिठाई, सोनं नाणं, चांदी हे सगळं हळूहळू वाढायला लागलं. आणि ते कोणाच्या ताब्यात असायचं? आणि महाराज तर काही घ्यायचेच नाही, स्वतःजवळ काही ठेवायलाच नाही, नसती लंगोट लावली. काय ठेवणार आहे, कुठं साठवणार आहे ते? महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून महाराज का निघाले तिथून? का आता तुला मी महत्वाचा नाहीये, तुला हे महत्वाचं वाटतंय? तुमच्या लक्षात येतंय का? याच्यातनं आपल्याला शिकायचंय देवाला अपेक्षा कशाची आहे. हे बघ, तू गरीब होतास ना, स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊने आपण सहज आली तया घरी. म्हणजे स्वामींची सेवा प्राप्त होणं, श्री स्वामी समर्थ जप करणं, हीच लक्ष्मीची प्राप्ती आहे ना. एकदा देव तुम्हाला भेटला का तुम्हाला सगळं मिळालं म्हणून समजा. देव मिळाल्यानंतर काय मिळवायची अपेक्षा आहे मला सांगा ना. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नुसता वल्लभ नाही म्हटलंय, लक्ष्मी वल्लभ. ही बघा, नित्याचा नियम म्हणजे 11 माळा श्री स्वामी समर्थ जप, 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे, गायत्री मंत्र, 99 मंत्राचा जप सुरू केला, महामृत्युंजय मंत्राचा जप केला आणि सद्गुरूंचं स्मरण जर केलं तर लक्ष्मी सहित वल्लभ तुमच्या घरी येऊन राहतो. मग लक्ष्मीला वेगळं बोलवायची गरज आहे का? काहीच नाही. आणि देव मिळणं म्हणजे सगळं मिळणं आहे. म्हणजे कसं काय? देवाची प्राप्ती झाली का समाधान मिळतं. आणि आयुष्यामधली सगळ्यात मोठी मिळकत आहे समाधान. आज लोकांकडे सगळं आहे, फक्त काय नाहीये सांगा? किचन मध्ये जा तुम्ही, मांडणीवरती भांड्यांचा सेट आहे, त्याच्यात कप्पस्यांचा सेट आहे, ग्लासांचा सेट आहे, बशांचा सेट आहे, डिशांचा सेट आहे, चमच्यांचा सेट आहे, ताटल्यांचा सेट आहे, तांब्यांचा सेट आहे. बैठक रूम मध्ये गेलं तिथं खुर्च्यांचा सेट आहे, सोफा सेट आहे, सगळं सेट आहे, फक्त माइंड अपसेट आहे. इथंच घोटाळा आहे. काय देता भगरी बाबा तुम्हाला? पैशाच्या नोटा वाटता, धन वाटता, संपत्ती वाटता? नाही वाटत ते. आणि त्यांच्याकडून अपेक्षा पण करू नका. आणि ही अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. करूच नका. तिथं समाधीवर डोकं टेकवलं का तुम्हाला समाधान मिळतं. आणि जगाच्या पाठीवर कितीही श्रीमंत असू द्या, त्याला समाधान नाहीये. आणि ते समाधीवर डोकं टेकवल्याने जर फुकट मिळत असेल, महालाभ फुकासाठी काय इथं येऊन डोकं टेकू नये तुम्ही. इथं डोकं टेकवा. अरे सगळ्यांना शरण गेले रे तुम्ही. अख्ख्या माफी मागून बोलतो, गबाळाला शरण गेले. सद्गुरूला शरण जा, आत्म उद्धार होईल आणि आयुष्याची पुंजी प्राप्त होईल, समाधान. आमच्याकडं सोनं आहे, समाधान नाहीये. बरोबर आहे ना? जीवन जगायला सोनं नाही लागत, समाधान लागतं. रावणाकडं सोनं आहे पण समाधान नाहीये. रामाकडं मात्र सोनं नाहीये पण समाधान आहे. म्हणून रामाला पंचवटीत उशाला दगड घेतला तरी झोप येते आणि रावणाला महागाची गोळी घेऊन सुद्धा झोप येत नाही. मग मला सांगा, जीवन जगायला सोनं लागतं का समाधान? हा काय समाधान? मग सगळं सोनं मला द्या, मला नका देऊ. तुम्हाला तुमचं राहू द्या. फक्त आहे त्याच्याच समाधानी राहायला शिका. एक हिंदीतलं वाक्य सांगू का? माझ्या आवडतीचं आहे, मस्त आहे. जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे मिळालं ते आनंदाने स्वीकारा. ठेविले अनंते छान प्रमाण. तैसेची रहावे. ठेविले अनंते तैसेची रहावे. चित्ती असू द्यावे, चित्ती असू द्यावे, चित्ती असू द्यावे समाधानी.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चोळप्पा असमाधानी आहे. म्हणजे आधी काहीच नव्हतं तेव्हा समाधानी होता, पण काय असतं माणसाला यायला लागलं का त्याच्या अपेक्षा वाढत जातात. आणि ह्या सख्या 7 बहिणी आहे, ह्याच वाटोळं करतात. एकटी नाहीये, 7 बहिणी आहे. फक्त बदनाम झाली वासना, पण हिच्या अजून 6 बहिणी आहे. स्वामी चरित्रात आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना, वासना, भ्रांती, भुली. किती जणी आहे? भल्या भल्यांना सोडत नाही या. हे बेकार आहे. एक साधू एका गावात गेला आणि एक बाई अशी धुन नदीवरून रस्त्याने चालली आणि तो म्हणला, ओ बाई काय या गावाचं नाव काय? ती बाई थोडीशी खतरनाकच होती. ती म्हणली याला येड्यात काढायचं. ती म्हणली थांब मी आले. थांब मी. आता तिनं गावाचं नाव सांगितलं. हे बसलं ना वाट पाहत. मग संन्याशी बरं का. या 6 कोणत्या आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना, वासना, भ्रांती, भुली. लय खतरनाक आहे. या भल्या भल्यांना देशोधडीला नेतात या 6 जणी. म्हणून त्यांचा संग नको. इकडून बाई येईल, इकडून येईल, इकडून. ती जशी गेली 8 दिवस आलीच नाही. ती तिडच उभं. 8 दिवसाने परत ती धुणं साठलं म्हणून आली धुवायला. ती म्हणली बाई तुम्ही येणार म्हणून मी 8 दिवस इथं थांबलो. ती म्हणली आले असते मी, पण तुझी दाढी काय, तो अवतार काय. दाढीमुळं भर लगेच पठ्ठा गेला. दाढी जटा सगळ्या काढून टाकल्या. तवर ती बाई धुन घरी. परत 8 दिवस तिथंच. इकडून बाई येईल, तिकडून येईल, इकडून येईल, इकडून. 15 दिवस झाले बाईच नाही आली. मग त्याला उपरती झाली. म्हणली आशा केशनाशा. ही आशा जी आहे ना ही वाईट आहे, चोळप्पाला छळते. आशा केशनाशा नदी वाहे झुंझुणा. नारी मिल गई ऐसी ठकडी, न्हावी ले गया बघुणा. म्हणजे दाढी करायला पैसे नव्हते, नाव्याला बघून दिलं तेव्हा त्याने करून दिली. म्हणजे हातचं जे एक भांड होतं त्या आशेपायी ती बाई तर भेटलीच नाही, पण बघून होतं वानिकिनीचं एक, ते सुद्धा गेलो. कशाला मरतो. सोडा म्हणजे सुटे. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा श्रीन पावला. माया वेशीला जीव माझा. माया वेशीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी. माझे स्वहित नेनती कोणी. आज भरलं सगळं इकडचं. नाही इकडं टेन्शन असतं काय. काम पहिल्या दिवसापासून थोडे साहेब बसतात बिचारे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. एवढे बिझी असलेली माणसं, जबाबदारी असलेली माणसं येऊन बसतात. याचा अर्थ त्यांना अध्यात्माची आवड आहे. आणि अशी अधिकारी वर्गातली माणसं, पदवीधर माणसं आम्ही असे कथेला पाहिले, आमचा आनंद द्विगुणित होतो. बाकीचे येतातच, पण अशा लोकांमुळे अध्यात्म अजून वाढतं. कारण का, अरे हे येऊन बसले, आपल्याला सुद्धा गेलं पाहिजे. म्हणजे हा आदर्शच आहे एक प्रकारचा. बरेचसे आता फार सुंदर आमचे तरुण शंकर महाराजांचे भक्त आहे, स्वामींचे सेवेकरी आहे, भगरी बाबांचे सेवेकरी आहे. या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम इतक्या उत्कृष्टरित्या केला आहे. मला नसू द्या गर्दी, पण इथं दर्दी माणसं खूप आहे. मला याचा आनंद होतो. पिढ्यान पिढ्यांचं कल्याण करील भगरी बाबा तुमचं. पिढ्यान पिढ्यांचं. अशी बुद्धी कुणाला सुचत नाही. अशी सद्बुद्धी सुचायला भगरी बाबांची, स्वामींची कृपाच असावी लागते, है का नाही. ज्याच्यावर आवकृपा आहे तो म्हणतो गौतमी पाटील आणली पाहिजे.
समजायचं बाबांची कृपा नाही, यातळ बाबा प्रसन्न नाही. बेकार आहे अशा समाजामध्ये. आणि चांगल्या कामाला सतत अडथळे येतातच. साधू अरे देवाला लोकांनी नाव ठेवले. देवाला, आपण तर माणसं आहे. देवाला काय काम धंदे आहे का नाही? उठसूट भगरी बाबाच्या दर्शनाला, उठसूट बाबाच्या मंदिरात, त्याला हात जोडून असं करायचं. आणि इथं येऊन डोकं टेकून म्हणायचं बाबा काय बरोबर चाललंय माझं. नाही का? कारण भक्ती मार्गाला लागलं का लोक टोचून टोचून बोलतात. ही पहिली निशाणी लक्षातच ठेवायचं. आणि त्यांना धन्यवाद द्यायचे. आणि तुमच्याबद्दल एखादा काही बोलत असाल तर समजायचं आपलं पाप कटतंय. बोलू द्या, जाऊ द्या. ही अशी आहे, ती तशी आहे. ही अशी आहे, ती तशी आहे. तिला विचार तू कशी आहे. बोट करता येतं, 4 बोट आपल्याकडे असतात. हे कुठं कळतंय? हा निंदा नेहमी सक्रिय माणसाची होते, निष्क्रिय माणसाची निंदा होते का? सांगा मला, द्या उत्तर. बाभळीचं झाड आहे ना आंब्याचं झाड आहे. बाभळीला शेंगा लागल्या आणि आंब्याला आंबे लागले. मला खरं उत्तर द्या, बाभळीला लोक दगड मारतील का आंब्याला? बोला. आंब्याला. म्हणजे लक्षात घ्या, ज्याचा बहर येतो त्यालाच दगड खावा लागतो. आणि आपल्या दिशेने निंदेचा दगड येत असेल तर समजायचं आपल्याला सुद्धा बहर आलाय. धन्यवाद द्या त्या देवाला. पॉझिटिव्ह विचार करा. निंदा आपली होत असेल होऊ द्या, आपण कोणाची निंदा करू नका. आपली जरूर करा. मनसुख महाराज म्हणायचे निंदा म्हणजे काय? आपल्या जिभेच्या खराट्याने दुसऱ्याचे दुर्गुण रूपी गटार साफ करणं म्हणजे निंदा आहे. आणि निंदा झाली का पाप कटतं. कधी लक्षात ठेवायचं. एक राजा आजारी पडला आणि तो महारोग होता. सगळ्या दुवा देणाऱ्या वैद्यांनी सांगितलं तुला आता मरणच. रडलं ते. भगरी बाबांचं दर्शन केलं. बाबा लेकर अजून लहान आहे, काय करू? म्हणे तुझी मोठी जी भाऊज आहे ना, तेरी बड़ी भाभी है ना, उसका पति गुजर गया, तेरा भाई मर गया. वो जो सोती है ना वो घर में, उसके बाहर सोना. ती जिथं झोपती तिच्या घराच्या बाहेर झोपायचं. उससे क्या होगा? अरे तू करतो सही. त्या ज्येष्ठ माणसानं बाबांचं ऐकलं आणि तो तिच्या घराच्या बाहेर झोपू लागला. आजूबाजूचे लोक काय म्हणायचे, नाव ठेवायला लागले त्याला. अरे नवरा मरेल बाई, तिच्या घराच्या बाहेर झोपतो, याचा मनसुबा काय? इतकी निंदा केली, इतकी निंदा केली, इतकी निंदा केली. त्या निंदेने त्याचा आजारच गेला, पाप कटलं, तो ठणठणीत बरा झाला. तुमच्या लक्षात आलं का? सहज बोलणे हित उपदेश हे खूप शिकण्याजोग आहे ह्या महात्म्यांकडून. आपली निंदा होत असेल तर समजायचं पाप कटतंय. को निंदा कुणाची करू नको, निंदा कुणाची अवगुण आपुले अंतरी दिसती, अवगुण अमुग्भण्यात दिसती, अवगुण आपुले अंतरी दिसती. सरळ स्वभाव मृदू भाषा ही वापर ही मोलाची, सर्वाशी संमत चिरारी ही श्रद्धा संतांची. करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. अवगुण आपुले अंतरी दिसती, अवगुण आपुले अंतरी दिसती, अवगुण आपुले अंतरी दिसती.
बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य भगरी भगवान की जय. आता मला याची इतकी सवय झाली, मी घरी सुद्धा म्हणायला नाही, शपथ हो. मला पण अनुभव आहेच ना, मी त्या क्षेत्रातला माणूस आहे. आणि मला तर असं वाटतं परवापासून मला दर्शन नाही होणार, पण मी पहिल्या दिवशी संकल्प केला. मला ते व्हायब्रेशन्स समाधीवर जाणवलं ना, बाबा नाही रोज पण वर्षातून किंवा जसं जमल तसं एकदा तरी दर्शनाला तुमच्या येईल. ऊर्जाचा संचय इथं फार मोठं ऊर्जा स्त्रोत आहे इथं. नुसतं लासलगावला नाही, अख्ख्या हिंदुस्थानाला इथून ऊर्जा प्राप्त होते. हो, साई बाबांनी सांगावं का जा तिथं मीच बसलोय म्हणजे काय, ब्रह्मपदाला प्राप्त झालेली ही महात्मी, हे विधीचं विधान आहे. किती बोलू मी बाबांबद्दल. संपूर्ण कथा जरी केली 7 दिवसाची तरी ती कमीच पडेल. भविष्यात आपण तसा प्रयत्न जरूर करू. फक्त भगरी महात्म्य बस. हो, फार अलौकिक आहे. अहो हे स्वामी चरित्र भरला से क्षीरसागर मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे अखंड भव भयाचरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. अध्याय 2 स्वामी चरित्र. क्षीरसागर आहे, मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते. तुम्हा नसावे सर्वदा सेवावे अकंठ पूर्ण तृप्त भाव. आज या कार्यक्रमासाठी माजी सभापती शिवाप्पा सुरसे हे देखील उपस्थित आहेत. फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि टाकळी गावचे ते सरपंच पासून सभापती पर्यंत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कुठं बसले? बरेचसे लोक इथे येतात, बसतात. आणि एक सांगतो, मला विशेष वाटतं ते सगळं त्यांचा पदभार विसरून साधारण श्रोत्यासारखं बसतात. आणि यालाच खरा मनाचा मोठेपणा म्हणावा. सगळं सोडून द्यावं तिकडं बाहेर, आणि मी फक्त देवाचा आहे आणि देव माझा आहे. हे सगळे बसले, मी त्यांच्याप्रमाणेच आहे. ही खरी काम करण्याची पद्धत आहे. आणि ही कशाने मिळते माहिती का? सद्गुरूच्या कृपेने. अहंकारच राहत नाही, माणूस अहंकार विरहित होऊन जातो. सोड्या आता नाही थांबत मी. आणि महाराज उठले आणि चालू पडले. एखादं वावटळ यावं, वादळ यावं, अशा वेगाने स्वामी पळू लागले. चोळप्पाने नैवेद्याचं ताट हातात घेतलं. ऐका, बाळप्पाने आरतीचं पूजेचं ताट हातात घेतलं. तो पूजा करायचा स्वामींची. ओम भद्रं कर्णभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः त्रिरङ्गे तुष्टं वासतनोभिः विषं देवहितं यदायो. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः. सगळं करेल मी. तसंच तसं आहे आपल्याकडे. प्राण प्रतिष्ठा, वास्तुशांती, नवचंडी, सत्यनारायण पूजा, सगळं 1996 पासून 2003 पर्यंत हे शिकत होतो आम्ही त्र्यंबकेश्वरी. तुमच्याकडे परफेक्ट असावं. हो, काशीचा पंडित आणून समोर ठेवा. मी 10व्याला प्रवचनाला गेलो का काही पंडित जे असतात तिथे पिंडदानाला, ते थोडेसे घाबरूनच असतात. हा, अरे काय काय म्हणतो, काय म्हटलं तू? कुठला श्लोक म्हटलं रे? अरे तो श्लोक नाहीये तिथं. हे आमच्याकडे तयारी आहे. आम्ही काय युद्धाला जायचं आणि शस्त्र घरी. हे बघा, कावळा पिंड घेत नाही. आता काय करायचं?
हरि ओम अर्चितानाम मूर्तिनाम पितॄणाम दीप्ततेजसां नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम् इंद्रदेनां च नेतारो दक्षमारीचयस्तथा सप्तर्षिणां दतानि शान्तान् नमस्यामि कामदान् मणवद्दीनां मुनिद्राणां सूर्यचन्द्रमसस्तथा तान् नमस्यामहं सर्वान् पितॄणां सुतदावपि नक्षत्राणां ग्रहाणां च वायुगुणवस्तथा धावपृथिवेश तथा नमस्यामि कृतांजली नमो गणभ्या सप्तभ्या तथा लोकेषु सप्तु. मला कळलं तुम्हाला काहीच नाही कळलं, जाऊ द्या. मी काय पूजा करायला नाही आलो, पण सांगतो आपल्याकडे परफेक्ट पाहिजे ना, तर आपण लोकांना मार्गदर्शन करू शकतो. नाही तर माझाच ऐक ना माझंच ऐक, काय फायदा त्याचा पाहिजे. चोळपणे नैवेद्याचं ताट घेतलं, कारण तो महाराजांना जेव घातल्याशिवाय जेवत नव्हता. निष्ठा चोळप अशी ती डाळ डचमळायची वाटीतली तरी पळायचा. स्वामी थांबा ना, मर खाय तूच. आशा लागली ना रे तुला, घे लूट आता. तुला मी पाहिजे का संपत्ती पाहिजे, निवड तुझी आहे चोळ्या. चाल माग फिर, माझ्या नादाला नको लागो. वेदांना कळलो नाही मी, आणि मला थांबवायची ताकद तुझ्यात आहे. चल मूर्ख कुठला. महाराजांचे बोल आहे, खडे बोल. आणि असाच संवाद करायचे महाराज. कीर्तन म्हणजे एक पात्री प्रयोग आहे, कथा म्हणजे एक पात्री प्रयोग आहे. तो वाक्याला जमलाच पाहिजे. कुठं वर जायचं कुठं खाली यायचं हे पाहिजे त्याच्यात. नाही तर बोलतोय बाबा बाकीच्या जांभळ्या देत्या, कोणी सांगितलं या मेल्याला काय कळत नाही, असं नको व्हायला. घोरपड होती, तिचं नाव यशवंती होतं. तिच्या शेपटीला तानाजी मालोसरेने दोरी गुंडाळली, बांधली. यशवंती चालती हो, माघवरी आल्या तर खांद्याला करून टाकेल, असा आवाज तिचा अपेक्षित आहे. नाही तर तानाजी मालुसरे म्हणले असते, यशवंती जातीस का गो बाई, जमलं असतं का स्वराज्य. तिथं तसं नाही चालत. जवाची टक्कली घोर पड वर एक एक. कळलं मला, वेळ नाही ना तो आपल्याकडं. थोड्या मागा फिर, माझ्या नादाला लागतोय. वेदांचाही तर्क चांचरे, शास्त्रांतेही ना आवरे. विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. कोण तुम्हाला थांबवणारा. जमीन अंथरुण आहे, आकाश आमचा पांघरुण आहे. अरे आम्ही दिगंबर, मूळ पुरुष, वडाचं झाड, दत्तनगर. मीच राम झालो होतो, मीच कृष्ण झालो होतो. पंढरपूरला पुंडलिकासाठी मीच आलो रे, द्वारका सोडून. चोळ्या नाही ओळखलं तुम्हाला. अरे संपत्तीच्या अधीन होतो का रे करंट्या. चल संपली तुझी. नीट ऐका, मी मगाशी एक वाक्य बोललो होतो, मोस्ट इम्पॉर्टंट, अंडरलाईन करा. तुम्ही देवाला मिळवलं ना, कशाला संपत्तीची अपेक्षा करता. अरे मिळालंय तुम्हाला सगळं. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटे क्रियमान. मग कासयाने पुन्हा संसार, बीजांचे अंकुर दग्ध होते. जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे. तुका म्हणे निज भोग येईल निजता, नाही होईल सत्ता दुजियाची. मग कासयाने पुन्हा संसार, बीजांचे अंकुर दग्ध होते. सगळं देवाला द्या, काही शिल्लक ठेवू नका. पण आम्ही ना जे कुठंच चालत नाही ते देवाला. माझ्या काशी नोट आहे ना, नेमकी ज्ञानेश्वरीने आणली, तिच्यात ठेवली मी जपून. 8 वर्षापासून हिशोब करतो. हिला 20 म्हणू, 25 म्हणू का 30 म्हणू. एका करंट्याने 20 रुपयाच्या नोटेचा तुकडा 10 रुपयाच्या तुकड्याला एकत्र जोडून ज्ञानेश्वरीवर टाकलाय. हो काय म्हणावं ह्या महाकाय माणसाला. मला अशी नोट अर्पण करून म्हणला, महाराज माझं कल्याण कधी होईल. म्हणलं काळ तोंड्या, तुझं ठाणे पण होणार नाही. असंच जीवन आहे ते. बोला श्री स्वामी समर्थ महाराज. कोणाला बजावता तुम्ही खरंच सांगा. माझ्या माता भगिनीनो, मी तुमच्याकडे येतो. आज तुमची संख्या जास्त आहे. देवाला नैवेद्याला आपल्या आवडतीची भाजी असते का देवाची? शपथ घेऊन सांगा. म्हणून तर देव खात नाही. भगरी बाबाच्या आवडतीची भगर द्या.
बाबा कृपा करील. स्वामींना कांद्याची भजी आवडतात, ती द्या. गजानन महाराजांना पिठलं आणि बाजरीची भाकरी आवडते, ती द्या. खरंच सांगा, आमच्याकडं आषाढ महिना लागला, मरी माता आहे, यमाची मुलगी, सूर्याची नात, तिचं मर्याई यमाई असं म्हणतात तिला, मरी माता. ते आमच्या भगूरचं ग्रामदैवत आहे. त्या देवी पुढं आषाढ महिन्यात इतक्या चाणक्या का तिच्या पुढं ढीग होतो. तेव्हा देवी म्हणते, बाई काय काय खाऊ. आणि आषाढ संपला का देवी वाट पाहते, म्हणते आता काय खाऊ. सिजनेबल परमार्थ आहे लोकांचा. हो पहा तुम्ही. बरं नीट द्या ना, नाही तर देऊच नका. हा एवढीच चांगली, एवढीच असते बरं का ती. तिच्यावर एवढा भात, त्या भातावरच खीर, त्याच्यावरच आमटे, त्याच्यावरच वरण, कुरडाईचा एवढा तुकडा, पापडीचा एवढा तुकडा, भजत इतकं बारीक असतं का उंदराचं पोट भरणार नाही बाबा. बरं मला सांगा, जी एवढी चाणकी देवीला देती, देवाला देती, ती तेवढीच खाती का टाळणारी? मग ती ताट भरून चदाडती, तावच मारती. हा आणा वाडा खा मरा. काय कुठल्या पसंतीचा परमार्थ आहे? आपला का देवाच्या? आपल्या पसंतीचा आहे, म्हणून कृपा नाहीये ना. तुकोबांनी, ज्ञानोबांनी, समस्त संत मांदियाळेने जो परमार्थ केला तो देवाच्या आवडीचा केला. देवा क्या बात. भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. काय पाहिजे देवाला? देव कशाचा भुकेला? भावाचा. एकदा टाळ्या वाजवा शिवरामजी महाराज. काय गोड आवाज आहे. मला लय वाटत त्यांच्यासारखं गावा, पण मला गावा गाताच येत नाही. गॉड गिफ्ट असतं एखाद्याला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे, इथं प्रत्येक माणसाचा जन्म विशिष्ट कारणासाठी झालाय, है ना. जे तुम्हाला येईल ते मला येणार नाही, मला येईल ते तुम्हाला, त्यांना येतं ते मला नाही, मला येतं ते तुम्हाला. प्रत्येकाचा जन्म विशिष्ट कारणासाठी ना, है का नाही. व्यक्ती तेवढी वल्ली. म्हणून मला मुसलमानांमध्ये 2च माणसं आवडले. मी काय द्वेष नाही कोणाचा करील. एक गायक म्हणून मला आवडले मोहम्मद रफी, आणि माणूस म्हणून आवडले मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम. बाकी सगळे वारंब्याचे रताळे माणसं झाले. मानव एकच जात आणि एकच धर्म, माणुसकी. हे कोण म्हणायचं? APJ अब्दुल कलाम. म्हणून फोटो ठेवायचा ना, ज्ञानेश्वर महाराजांचा ठेवा, पोरांना सांगा खिशात. मी जेल रोडवरून चाललो होतो, पाकिट सापडलं मला, 750 रुपये तसेच होते. मला त्याचा आनंद नाहीये. रे कोणाचा असेल रे बाबा. घरी गेलो, जेवण केलं, पाहिलं, त्याच्यामध्ये आय कार्ड होतं, नंबर होता, फोन होता, नाव होतं, सगळं होतं. पण मी पाहिलं, त्याच्यात एक फोटो सापडला. तो फोटो होता शाहरुख खानचा. कोण शाहरुख खान? तोच शाहरुख खान. ते आम्ही शाळेत होतो ना 5वीला, तेव्हा शेरो शायरी करायच्या आमच्या वर्गात काही मुलं. ते एक पोरगं यायचं, ते म्हणायचं, दिखने में लगता है शाहरुख खान, चड्डी में करताय कभी कभी घाण. असं तो म्हणायचा. मला नाही माहित आहे, सॉरी बरं का, व्यासपीठावर ते बोलू पण नाही, असं म्हणायचा. स्वप्नात आली जुही चावला, उठून पाहतो तर ढेकून चावला. अशा शेरो शायरी असत त्या काळात. ते विद्यार्थी दशेतले. मी नव्हतं म्हणत, शपथ नव्हतं मी म्हणत, पण माझं ते ऐकल्यामुळे पाठ झालं. असं सॉरी, हा लक्ष द्या. मी त्याच्या बापाला फोन लावला, म्हणजे तुमच्या मुलाचं कार्ड, पाकिट सगळं मला सापडलंय, 750 तसेच आहे. कोण? मी करंजकर महाराज भगूर. अरे वा महाराज, तुम्हाला सापडलं म्हणून तुम्ही फोन केला हो, नाही तर 750चं पाकिट सापडलं कोणी देतं का? म्हणलं मला नकोय होते.
धन्यवाद महाराज, मला फार बरं वाटलं. अजूनही सत्य शिल्लक आहे. तो माणूस म्हणत होता. म्हणलो मला आनंद कधी होईल काका तो पाकिट देण्याचा, तुम्ही मुलासोबत आले तर येतो. प्रेस कामगार तो माणूस त्याच्या मुलाला घेऊन संध्याकाळी 5 वाजता भगूरच्या बस स्टँडवर, मी घरी नाही बोलवलं, त्या स्टँडवर बोलवलं. आणि काका तुम्ही मुलाचं कधी पॉकेट पाहिलंय का हो? तो बाप म्हणला मी पॉकेट नाही पाहत, पॉकेट मनी देतो. इथं चुकतं बापाचं. काका अहो बघा तरी त्याच्यात काय नाही, कार्ड आहे अमुक आहे. पाहिलं तर शाहरुख खानचा फोटो. अरे हा करंटा भारतात पिक्चरवर पैसे कमवतो आणि पाकिस्तानला त्याची मदत करतो आणि हिंदू लोकांनी त्याचा फोटो खिशात ठेवावा इतके आम्ही करंटे झालोत का? अरे तुझ्या मुलाला विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा 16व्या वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली गीतेवरची 1 नंबरची टीका, त्यांचा फोटो मिळत नाही. अरे तरुण असलेले आमचे स्वामी विवेकानंद परदेशातल्या लोकांना आमची गीता श्रेष्ठ आहे समजून सांगतात, त्यांचा फोटो मिळत नाही. अरे छत्रपती शिवराय रायरेश्वराच्या मंदिरामध्ये वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करेल, वयाच्या 16व्या वर्षी संकल्प करणारे छत्रपती शिवराय शंभू राजांचा फोटो मिळत नाही. का घडतंय असं? आमच्या जीवनामध्ये आदर्श जीवन आम्ही आत्मसात करत नाही. म्हणून जीवनाला दिशा मिळण्यासाठी जीवनामध्ये आदर्श कोणीतरी एक असावा. जीवनाची दूरदशा होते नाही तर दूरदशा, आणि हल्ली तेच चाललंय पोरांचं. किती भयानक परिस्थिती आहे. रडतात आई बाप गुरुवारी येऊन माझ्याकडं. इतकं वाईट वाटतं मला, रात्र रात्र झोप येत नाही. तर चेहरा आई बापाचा रडका दिसतो. काय झालं मावशी? नाश्ता झाला तर बरं झालं असतं. काय मित्रांच्या नादाला लागून दारू पितो, पहाटी येतो, आणि काल रात्री आम्हाला आई बापाला त्याने घराबाहेर काढलो. काय करायचं महाराज? नवसाने झाला. कुठली शोकांतिका ही? कुठं चाललोत आम्ही? कधी संस्कार देणार आहेत तुम्ही? मुसलमानाची पोरं बोलायला लागली, त्याची अब्बू आणि अम्मी सांगते बेटा कुछ भी नहीं पडेगा तो भी चलेगा, तुझे नमाज अदा करना आना ही चाहिए. ही धर्माप्रतीची निष्ठा ते लोक बालवयात त्यांच्या मुला मुलींना शिकवतात. आम्ही काय शिकवतोय? कुठं आहोत आम्ही? शोकांतिका आहे. इथं कोणती आई बसली, कोणता बाप बसला, मुलगा मुलगी बोलायला लागला बेटा राम आपला देव आहे, कृष्ण आपला देव आहे, गीता आपला धर्मग्रंथ आहे. शिकवता का तुम्ही? नाही शिकवत. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कोणाची? मम्मी माझ्या पप्पाची. मग तू कोणाचा काळ तोंड्या? काय मरायला शिकवत आहे? राम शिकवा. वय वर्ष 5 ते 18 पर्यंत मुलाला किती वनवास येऊ द्या, घर सोडून जाणार नाही, आई बापाला घराबाहेर काढणार नाही, आणि वनवास सहन करील दुःख तरी सुद्धा आत्महत्या करणार नाही. हे वयाच्या 5 ते 18 वयात मुलाला बापाने सांगा, तर धर्म टिकणार आहे. इथं कोणती आई आहे जी मुलीला 5 पतिव्रता सांगते? 2 महिने झालं का कोर्टामध्ये मुलगी गेलीये. काय झालं ताई? म्हणली त्यांच्याकडे चहाला दूधच नाही ना, म्हणून मला फारकत घ्यायची. अरे हे काय रिझन आहे? अहिल्या द्रौपदी सीता मंदोदरी तथा तारा पंचक नाम स्मरे नित्यम महापातक नाशनम. हे शिकवा मुलींना. नाही शिकवते आम्ही. आम्हाला धर्माशी काही घेणं देणंच नाहीये. नमाजची वेळ चुकू देत नाही ते लोक. निष्ठा. आणि येत्या का कथेला? चला ना कथेला. आलो असतो, त्याचा मा जमत नाही. तू त्याच्याशी जमवाय जातो का कथा आहे काय जातो? कधी जाणार आहे हे वेदेवे आमचे? कधी येणार आहोत आम्ही एकत्र? वेळ गेल्यानंतर. अजून बांगलादेशला आहे, ठीक आहे ना, केरळ पर्यंत आलंय, अजून वेस्ट बेंगाल पर्यंत आहे ममता. राहू द्या, जोपर्यंत घराजवळ येईल ना त्यावेळेला कळेल. बेसावध आहोत आपण. मी काय तुम्हाला भडकून देत नाहीये, पण काहीतरी धर्माप्रतीची निष्ठा पाहिजे ना. हे कोणीतरी सांगितलं पाहिजे ना, कान टोचले पाहिजे ना. अरे पलंग बाजूला करा, त्यांचा कपडा दगडाच्या गोण्या भरलेल्या सापडतील, गाद्या उचका त्यांच्या, तलवारी सापडतील. काय आपल्याकडं? मी काय म्हणत नाही लगेच तलवारी काढून, बिलकुल नाही. मला तसं भाषणही करायचं नाही तुमच्याशी. काय तयारी काय आपली सांगा ना. थोडं पोराला पळायला लागलं का ते दम लागतो आणि पडतं. इतकी कमकुवत मुलं आमची.
किमान 12 सूर्य नमस्कार उद्यापासून पोरांना घालायला लावा, थोडे थोडे वाढवायला लावा, परफेक्ट पोरं तयार करा. एकच वेळेला चीन कडून आक्रमण झालं, पाकिस्तान कडून झालं, बांगलादेश काय गप्प बसणार नाही. अमेरिका तयारच आहे थिंगी टाकायला. सैनिक सीमेवर असतील, आमची काय तयारी आहे. आणि भारतातले करंटे लोक काय गप्प बसणार नाही, ते तयारीत आहे. गृहयुद्ध होईल त्यावेळेला आमची तयारी काय असेल, काय पळून जायचं. आणि पळून पळून पळणार कुठे आहे तुम्ही. अख्ख्या जगातून पळून लावलंय आपल्याला. तो एकमेव देश बचलाय फक्त हिंदुस्थान, आणि तिथून पळून कुठं पळाल सांगा मला. काय तयारी आमची, काहीच नाही. आम्ही बेसावध आहोत. काही घर नाही, माझं घर भलं मी भला. अरे कर धर्माचा विचार थोडा. फक्त सैनिकांनी करावा, फक्त साधू महात्म्यांनी करावा. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून आपल्यावर सोपवलं ना ते. मग किमान आपल्याला नाही युद्ध करायचं, त्यांनी जे जपलंय ते किमान जपून तरी ठेवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असायला पाहिजे. चुकलं असेल माफी मागतो. आणि काय करू, माझी तळमळ मला रोज स्वस्थ बसू देत नाही. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नुसती स्वामींची कथा जीवनाची व्यथा दूर करेल, पण ही खरी व्यथा दूर करणारी कथा आहे. वास्तविक जीवनाशी काय स्पर्श कराल. संपत्तीपेक्षा संतती चांगले संस्कार कमवा. आम्ही संपत्ती कमवतो, संततीवरचे संस्कार गमवतो. इथंच घोटाळा होतोय. लाख रुपये कमी कमवा. गणपती अथर्व शीर्ष तुमच्या मुलांना येतं का. प्रज्ञाविरोध स्तोत्र रामरक्षा पाठ आहे का. गीतेचा 15वा अध्याय पाठ आहे का. विचारा एखाद्या मुसलमानाच्या बरोबर, आपका धर्मग्रंथ कोणता आहे. कुराण आहे असं छाती गोडून सांगतो. आणि 10वीच्या कार्ट्याला परवा विचारलं, म्हणलं आपला धर्मग्रंथ कोणता रे. तर म्हणला मला माहित नाही. आई बापांची गाठ घ्यायला पाहिजे पहिली. ते जबाबदार आहे. त्या पोराची थोडी चुकी आहे. त्यांनी कधी त्याला दाखवलंच नाहीये. राम आपला देव आहे, कृष्ण आपला देव आहे, गीता आपला धर्मग्रंथ आहे. हे शिकवा ना. किती वेळ लागतो त्याला. 7 वाजले, एकच वेळेला सगळ्यांच्या घरामध्ये देवासमोर दिवा लागला पाहिजे. एकच वेळेला राम रक्षा आणि तुमची हनुमान चालीसा सुरू झाली पाहिजे. एक वेळेला ती एकांग आणि एक संघ शक्ती त्या स्तोत्र मंत्राच्या माध्यमामधून हे हिंदुस्थानामध्ये जागृत होणार आहे. त्या गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे. नाही तर 10-5 वर्षात चित्र पूर्ण आपल्या विरोधात बदललेलं असेल. आणि असं काय समजू नका हा बाबा कुठल्या पक्षाचा असेल का काय. आम्हाला 2च पक्ष पाठ आहे महिन्यातले, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. बाकीचं काहीच माहित नाही आम्हाला. आणि आंतरिक तळमळ आहे ती स्वस्थ बसू देत नाही. चोळ्या चालता हो. मी कुठं गेलो तर तिडच येणार, तुम्ही काळजीच नाही करायची. मी ठिकाण्यावर आहे. भरकटलं गेलं परत ठिकाणी नाही आलं असं नाही का. कथा आहे. दिवसभर पळताय हो. कोण कोण पळतं. चोळप्पा, बाळप्पा, भुजंग, चौरी ढाळणारा. ते चौरी ढाळता पा असे 2 जण. तोच परिवार आहे बरं का सगळा. पण ते हळूहळू येत्या, पण हे आता पळत होते. महाराज पुढं ते माग. ओ स्वामी थांबा ना, दम लागला. तुला यायलाच कोणी लावलं. हा वेदांनी नाही पकडलं मला. झालं नाही. आणि सुंदराबाई ना दानपेटी डोक्यावर घेऊन पडत होती, उचली मामरीला. तेव्हा एकच सुंदराबाई होती. आता केंद्रात झाल्यात. फक्त नाव वेगळे वेगळे. तुला काही कळतच नाही. समजायचं सुंदराबाईच आहे. चल बाजूला हो. असा नैवेद्य नाही दाखवायचा. अगं मूर्ख बाई, त्याला कळत नाही. तू दाखव कसा प्रॅक्टिकली शिकव त्याला. ती सेवा स्वामींना अपेक्षित आहे. सॉक्स घेऊन घालून कोणीतरी आलो, कळतं का तुला. स्वामींच्या दरबारामध्ये सॉक्स चालत नाही. तो म्हणला लईच बेकार लोक बोलत एवढं, नकोच यायला. कशाला येईल मरायला तो. काका पाय धुवावे लागतात. पाय धुतले का सगळी व्यथा, राग, द्वेष, षडरिपू तिकडे जाता. म्हणून पाय धुवायचे असतात. आणि सॉक्स घातले पाय धुता येतील का. नाही. मग काढता का तेवढे. ही पद्धत आहे. ही स्वामींना सेवा अपेक्षित आहे. वासक्यानं अंगावर यायचं. कशाला मरायला कोणी.
आणि आमच्या सेवेकऱ्यांचं एक चुकतं, ते सेवा नाही सांगत, पहिले नियम सांगता. हे बघ, मांसाहार खायचा नाही, दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही, इकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही. चार गुरुचरित्र वाचायचे. गुरुचरित्र वाच, नाही तर मरशील. तो म्हणला मराया नको, केंद्रात जायला. कशाला तो बोंबला लिहिल मरायला? पहिली सेवा सांगा, नंतर नियम तो आपोआप शिकेल. कळतंय का? तुमच्या घरात दारू पिता, तुमच्या घरात मांसाहार करता, त्याच्यामुळे अजिबात तुम्ही केंद्रात यायचं नाही. अरे मूर्ख माणसा, उलट त्याला बोलव, त्याला सुधारणं गरजेचं आहे. काका मावशी, तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी केलं जात नाही त्या दिवशी मंदिरात या, चालेल, असं सॉफ्ट करा. आणि कोणी कोणाला दूर केलंय महाराजांनी आजपर्यंत? पण माफी मागून बोलतो, एक म्हण आहे, मालकापेक्षा कुत्री शहाणे असतात. आलं काय टायमिंग आहे भाऊ, इकडं नुसते कुत्र्याचेच आवाज आहे. ऐका, सगळे पळत होते. कोण पळणार आहे? पळून पळून किती पळणार आहे? कोणाला सापडणार आहे ते परब्रह्म? कुणाच्या हाती लागणार आहे? सुंदराबाई म्हणली, कुठं गेलं तर परतच येतील. ती दानपेटीवर बसली रस्त्यातच. बाळप्पा थकला, एका झाडाखाली बसला, सगळं तूप सांडलं त्या पंचारतीचं, सावरीत बसला. भुजंग चौरी ढाळून पडला, चप्पल तुटली, तिथंच बसला. पण नीट ऐका, सकाळची दुपार, दुपारची संध्याकाळ, चोळप्पा काय निष्ठा आहे. स्वामी हा चोळ्या, सकाळचं काहीच खाल्लं नाही हो, चालून चालून थकले, 2 घास खाना. कारण हा महाराजांना जेव घातल्याशिवाय जेवत नव्हता. काय निष्ठा असेल. चोळ्या नको रे माझा पाठलाग करू, अशक्य आहे. हे विश्वची माझे घर. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र साक्षा सहस्रपात स्वभूमी विश्वतोवृत्ततिष्ठ दशांगुलम पुरुष एवदम सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वशेषाणो यदन्नेनातरोहोति एतमानस महिमा तो जायांश पुरुषाः पदस्य विश्वभूतानि त्रिपादसमृतं दिवी. नको माझ्या नादाला लागू. म्हणला नाही, तुम्हाला जेव घातल्याशिवाय मी मेलो तरी चालल, मागं जाणारच नाही. याला म्हणता निष्ठा. कोरड पडली घशाला, उन्हाळ्याचे दिवस, पाय पोळलेत, फोड आले, तरी पळतोय महाराजांचा. त्या भातावरती धुळीची पुट चढली, डाळ तर सगळी सांडून भातामध्ये विरळ होऊन गेली. पोळी सुद्धा धुळीने भरली आहे. भजी होती, बटाट्याची भाजी होती, सगळे एकत्र झाले. स्वामी एक तरी घास खाणावं, नका ना सुख. सायंकाळ व्हायला लागली, लोक संपले, वस्ती संपली, वाडे संपले, पाडे संपले, आणि जंगलामध्ये महाराज घुसले. वन आहे, 5-50 फूट चालत गेले. चोळप्पा मागून येत होता, दम लागला. स्वामी आता संध्याकाळ झाली, आता तरी मागे चला. एवढ्या जंगलामध्ये आता कुठं नेता मला? तुला कोणी सांगितलं यायला? मी तुझ्या घरून निघालो तेव्हाच बोललो तू येऊ नको, माझा पाठलाग करू नको. कोणी सांगितलं तुला शानपणा? चल चालता हो. मूर्ख कुठला चाललाय, माझा पाठलाग करतोय. त्याने का पिच्छा सोडला. सकाळचे चालणारे महाराज, पळणारे महाराज, पळवणारे महाराज त्या जंगलामध्ये असे कमरेवर हात ठेवून मागं फिरून चोळप्पाकडे बघत होते. आणि चोळप्पाचे डोळे पाणवले होते, कारण चोळप्पाला पुन्हा स्वामींनी पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं होतं. भक्ताची माय, लेकराची गाय, वासरासाठी गाय, दुधावरची ती साय आहे, लंगड्यासाठी पाय. काय स्वामी कृपाळू आहे, काय महाराज कनवळू आहे. चोळ्या निघून जा रे, जा, नेटाने प्रपंच कर. आणि ऐक, हरामाचं नको खाऊ, कष्ट करून खा. हरामाचं कधी पुरत नाही, कष्टाचं कधी सरत नाही. कर्म कर, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. तुला कुठं जायची गरज नाही, कर्म चांगलं कर. महाराजांच्या शिकवण. आता येतो, खाली बघ, खाली बघ. खाली पाहिलं
महाराज जिथपर्यंत जाऊन उभे आहेत, जिथून जंगलामध्ये रस्ता जातोय, सगळी निवडुंगाची काठी पडलेली आहे. चळ्या रस्ता चांगला होता, आता आला माझ्यापर्यंत, आता खाली बघ, काटेत काटे. कसं येशील? भक्ती मार्गामध्ये फुलं असतात, काटे असतात चोळ्या. हा, चांगलं चांगलं मिळत होतं, धन दौलत माझ्या कृपेने गोड वाटत होतं, फुलं फुलं. आता काटे, आता कशा येशील? तो म्हणला, स्वामी आप साथ में हो तो काटे ही फूल बन जाएंगे, इतकी निष्ठा. आणि त्यानं ते नैवेद्याचं ताट घेऊन स्वामींकडे जाण्यासाठी, त्यांना 2 घास आपल्या हाताने खाऊ घालण्यासाठी त्या काट्यांवरून चालायला सुरुवात करायला डोळे झाकले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि काट्यांवर पावलं टाकायला सुरुवात केली. असं मेंदूपर्यंत त्याला वाटलं, आता हा निवडुंगाचा काटा माझ्या पायात खुपसणार, अशी सणकायला लागली. पण हळूच पाय पडल्यावर काय सांगू, जाई जुईच्या मोगऱ्याच्या फुलांचा स्पर्श झाला. आणि खाली पाहिलं, काटे नव्हतेच, सगळे फुलं महाराजांनी चोळपासाठी टाकले होते. याला स्वामी समर्थ निष्ठा आहे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज चला ना म्हणले, मला वाटेल तेव्हा येईल. नक्की याल? येतो रे, जातो. तेव्हापासून महाराज त्या जंगलातच बसून होते, कारण स्वामींना सगळ्यांवर कृपा करायची होती. आईला लेकर सगळे सारखे असतात, कुपुत्राने व्हावे परी कुमाता नच जगी दिसे. भेदभाव नसतो आईकडे. एक गुराख्याची मुलगी 5 वर्षाची, इतकी सुंदर, ती गुरं चारायला यायची. आणि गुरं चारायचं झालं का दुपारी आपली भाकरी सोडली, स्वामी आजोबा जेवण करा, त्या इवल्याशा हातांनी महाराजांना खाऊ घालायची. मस्त पोरगी होती, उभी अशी, उभी राह तू, उभी राह उभी. किती छान आहे. रोज तिथं बसते आणि चिपळ्या वाजवते. हे संस्कार आहे, हे घडवलं. बस बाळा बस. ती म्हणली, मला गीतेचा आज 15 अध्याय म्हणायचा आहे, माईक द्याल का? देईल म्हटलं, वेळ मिळाला तर. हे ना, अशी गोड मुलगी, काहीतरी असेल तिचं पुण्य. स्वामी आजोबा तुम्हाला भूक लागली असेल, एवढे एवढे अशा चिमुकल्या हाताने ती गाय पाणी पाजून पेऊन बसली झाडाखाली. तिने भाकरी सोडायची आणि महाराजांना जेवू घालायचं. महाराजांनी मिटक्या मारीत मारीत चटणी भाकर खायची. गरीब गुराख्याची मुलगी होती ती. पण बापानं काय केलं, गरिबी आहे ना, सावकारानं दवंडी पिटवली त्या गावात. कुणा जर मुलगा द्यायचा असेल तर मी दत्तक म्हणून घ्यायला तयार आहे. वैद्य झाले, नवस झाले, सगळं झालं, नाही होतंय आम्हाला बाळ. एखादं कुणाचंही बाळ घेतो आम्ही. आता ह्या पोरीच्या बापाने काय केलं, पैशाचं आमिष लागलं, आशा लागली आणि म्हणला, माझी मुलगी मुलगा म्हणून जर सावकाराला विकली, बक्कळ पैसे मिळतील. किती कठीण आहे हो. त्यानं त्या मुलीला मुलाचे कपडे परिधान करून, लहान लेकरू आहे, केस कापून मुलगा म्हणून सावकाराला विकलं. तुमच्या लक्षात आलं का? कोणती मुलगी? स्वामी आजोबा महाराजांना जेवू घालणारी रानातली.
गाय गेली मरून. बाबा नका ना असं करू, स्वामी आजोबा आपल्याला शिक्षा करतील. ती पोर म्हणायची हो. म्हणून लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. कधी कधी ते सांगतात ना ते खरं पण ठरतं. निरागस्त असते, त्यांच्याकडे पाप पुण्य नसतं. बापाला पैशाची धुंदी, विधियुक्त दत्तक पत्र झालं. आणि काय सांगू, एक दिवस सावकाराच्या मनात त्या मुलाच्या लग्नाचा विषय गोंगारू लागला. मुलगा आहे का तो? मुलगी विकली मुलगा म्हणून पैशाच्या आमिषापोटी. आणि ती रोज रोज म्हणायची, स्वामी आजोबा महाराजांना, स्वामी आजोबा आमचं जर पितळ उघडं पडलं आणि याला जर कळलं मी मुलगा नाही मुलगी आहे, माझ्या बापाला मारून टाकील, मला जिवंत सोडणार नाही. अंगी नाही लागायचं त्या पोरीच्या. बाप मजा मारतोय पैशावर. आणि काय दुर्बुद्धी सुचली त्या करंट्याला. अरे गरिबी म्हणजे काय शाप नाहीये. धन मान आणि बळ हे मनुष्याला प्रारब्धाने प्राप्त होत असत. विकून टाकले. आणि एक दिवस लग्नाचा विचार आला. ब्राह्मणांना सांगून गंगाखेडची सुलक्षण वधू निवडली. म्हणजे आता लग्न कोणाचं कोणाशी होतंय? मुलीचंच लग्न मुलीशी. अरे ही मुलगी आहे. हळदीचा दिवस रडत होती. आज कळेल. हळदीच्या दिवशी काही माता भगिनी हळद लावत असताना त्या म्हणाल्या, फसवला सावकार. काय? मुलगा नाही मुलगी येती. इतका चिडला तो, बाप रे माझ्यासोबत धोका. आणि श्रीमंत लोक पैशाने काही करू शकतील. सेवकांच्या हातीच्या बापाला पकडून आणलं. जा त्याला पकडून, नाक कापलं पाहुण्यांमध्ये. मुलीचं लग्न मुलीशी लावू काय? करंटा कुठला. अक्कलकोटच्या राजांकडे हे भांडण गेलं. हजारो लोक जमले. अक्कलकोटच्या राजाने गुन्हा केलाय ना तू गरीब असला तर श्रीमंत. इथं स्वामी महाराजांचा नियम आहे, दंड आहे. आणि माझी जबाबदारी आहे ती तुला दंड देणं. याला आत्ताची आत्ता उम्र कैदीची सजा द्या. मरेपर्यंत याला कैदीत टाका, बाहेर सोडायचंच नाही. आणि ज्या मुलीला मुलगा म्हणून विकलं तिला जंगलात नेऊन तुकडे तुकडे करून मारून टाका. तुमच्या लक्षात येतंय का? बापरे, लय रडली ती पोर. लय रडली. सुंदर होती, सुशील, सुसंस्कारी. आणि एकच सांगतो, तिच्या पुढे आशेचा किरण एकच दिसत होता. एकच अर्थ, श्री स्वामी समर्थ, बाकी सगळं व्यर्थ. एकच अर्थ, श्री स्वामी समर्थ, बाकी सगळं व्यर्थ. जा माऊलींना शरण तुम्ही रे, कळेल जगण्याचा अर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठं वचन आहे काही जगाच्या पाठीवर? नाही, फक्त इथं आहे. निश्चिंतीची ग्वाही मिळते फक्त दरबारात. किती संकट येऊ द्या, स्वामींना सांगू नका माझं संकट किती मोठं आहे. स्वामींना सांगू नका माझं संकट किती मोठं आहे. त्या संकटाला सांगा माझे स्वामी किती मोठे आहे. चुटकी सरस संकट दूर होऊन चुटकी सरस. सांगूच नका त्या संकट. महाराजांना सांगू नका संकट. नेमकं झालं काय? 4-5 असे तगडे राजाचे सेवक, क्रूर, लाल डोळे, मोठा मिशा, काट डालते. तिला घेतलं आणि 4 जण बळजबरी ओढीत ताडीत तिला
जंगलात घेऊन गेले, पण नेमकं कुठं नेलं? जी रोज गाय चरून बसली का स्वामी आजोबांना जेव घालायची ही लेक. स्वामी आजोबा आशेचा किरण मावळला हो. ज्या झाडाखाली स्वामी बसलेले असायचे तिथं स्वामी नव्हतेच. आणि ती मुलगी तळमळीने महाराजांचं आळवणी भजन करू लागली. ऐका भजन काय करत होती ती. माझी क्या बात, आई, प्रसिद्ध भजन आहे, श्रवणाचा आनंद आहे. माझी आई, जय हो. आहा, माझी आई अक्कल कोटी देऊ नका ती आहे पाठी. क्या बात. माझी आई अक्कल कोटी देऊ नका ती आहे पाठी. जी उभी भक्तासाठी, क्या बात है. जी उभी भक्तासाठी, तिचे नाव घेऊ मोठे. माझी आई अक्कल कोटी देऊ नका ती आहे पाठी. माझी आई अक्कल कोटी देऊ नका ती आहे पाठी. एक टाळी डावीकडं, एक टाळी उजवीकडं. कमरेची कळमोडल त्रास नाही होणार बसण्याचा. जिथे अजान पाहू रूप, जी पूर्ण ब्रह्मस्वरूप. जिथे अजान रूप, जी पूर्ण ब्रह्मस्वरूप. जिच्या चरणी लागे सुख रे. माझी आई अक्कल कोटी देऊ नका ती आहे पाठी. माझी आई अक्कल कोटी देऊ नका ती आहे पाठी. गान गापुरी घेवी सावा, आली अक्कल कोटी गावा. गान गापुरी घेवी सावा, आली अक्कल कोटी गावा. मनी संदेह तो नसावा. माझी आई अक्कल कोटी देऊ नका ती आहे पाठी. माझी आई अक्कल कोटी देऊ नका ती आहे पाठी. आदि माया शक्ती आळी, जिच्या पाठी मागे गाई रे. वा, वा, वा. गाई, क्या बात. गाई रे गाई.
आई जिचा पाठीमागे गाई पाठीमागे गाई माया शक्ती आई जिच्या पाठीमागे गाई ती वटवृक्षाच्या ठाई माझी आम्ही अंकन कोटी भिवून काठी आहे बघ माझी आई अंकन कोटी भिवून काठी आहे बघ जी उभी भक्तासाठी जी उभी भक्तासाठी तिचे नाव घेऊ गोटी माझी आई अक्कल कोटी जय हो मिळून काठी आहे पाठी माझी आई अक्कल कोटी मिळून काठी आहे पाठी माझी आई अक्कल कोटी मिळून काठी आहे पाठी जोरदार टाळ्या हो आवाज आहे काय करुणा आहे कंठ दाटून येतो नयनामध्ये डोळ्यात पाणी येतं अंगावरती शहारे उभे राहतात ती गुराख्याची लेक स्वामींची आळवणी करते एक सांगू तळमळीने हाक मारणारा पाहिजे माझा देव धावत येतो हाक तळमळीची पाहिजे हे आई कुपुत्राने व्हावे परी कुम्हातानाच जगी दिसे स्वामी मी काहीच नाही केलं फक्त तुम्हाला जेव घातलं तेवढीच सेवा मी शिकलेच नाही आता 12 वर्षाची आहे 5-6 वर्षाची होते तेव्हा भेटायचे तुम्ही आणि श्री स्वामी समर्थ एवढंच मला माहित होतं आणि आज जर मी मेले मी मरते हो हसत मुखाने पण माझे बाबा जर गेले माझी आई एकटी पडेल काय काळजी आहे दगडासारखं हृदय असले तरी ते पाझर फुटेल महाराज त्या ठिकाणी लगेच प्रकट झाले त्या क्षणाला भव्य दिव्य मूर्ती आहे आणि करुणेने महाराजांनी असं केलं तिला ए बेटी कहा जा रही एक सांगू जे मारून टाकायला आले ना 4 जण त्यांना नव्हते दिसत ते कोणाला दिसत होते त्या मुलीला कारण देव ओळखायला नजर नाही लागत दृष्टी लागते आ बेटा ए बाळा ये तू आई म्हटली ना मला माझी लेक आहेस तू घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम घाबरतेस काय प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे घाबरतेस तू तू माझी बाळ आहेस घाईघाई डोळे पुसले तिने ती म्हणली आता कशाला रडू मी अश्रू पुसणारा माझा देव आलाय रडायचं नाही आता लढायचं ए पोरी ए हा वेड्यासारखे काय बडबड करते मारायचं तुला आता दारू बिरू पिली त्यांनी त्या 14 जणांनी धार लावली त्या तलवारींना तुकडे तुकडे करायचे काका एकच इच्छा आहे फक्त काही वेळापुरतं मला सोडा का त्या झाडाखाली स्वामी बसले ना त्यांच्या पाया पडते अरे पागल कही की कहा स्वामी है तेरे
वो तो बैठे अक्कलकोट गाव में बैठे नाही काका हे बघा मरणाऱ्याची इच्छा पूर्ण करायची असते ना तुम्ही कापून टाकणार आहे मला हो मला फक्त पाया पडू द्या तुमच्या पाया पडते स्वामींच्या का रे सोडायचं का सोडा कुठं पळणार आहे त्या वटवृक्षाखाली जंगलामध्ये अशी 20 फूट 30 फूट अंधार पळत गेली आणि जमिनीवर डोकं टेकून अशी पायाला मिठी मारून रडत होती चरण अभिषेक केला असुराने स्वामी माझी हीच इच्छा होती शेवटचं दर्शन करायचे आणि ते लोक म्हणायचे ए बेटी पागल है किससे बात कर रही है कौन है यहाँ बैठा यहाँ तो कोई दिखाई नहीं दे रहा तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाही भरोणिया अंतर्बाही सत्वर जतम बाधा नवे हरिभक्तासी कदा अवघा देवची झाला पाही भरोणिया अंतर्बाही आ बेटा ये असं महाराजांनी तिला उराशी कवटाळली आणि महाराजांनी उराशी कवटाळल्या बरोबर लक्ष द्या विज्ञानाला चॅलेंज आहे त्या मुलीचा मुलगा झाला हो मुलीचा मुलगा ते मारायला आले होते ना अरे बाप इथं काहीतरी जादू टोणा आहे पळूनच गेले ते तोडलं का रे त्या पोरीला राजा श्री स्वामी समर्थ जप करत होती ती कार्टी मग हो पुरीचा पोरगा झाला काय बोलतो हो राजा लाव्या जमा सहित तिथं आता राजालाही स्वामी दिसत होते आणि सगळ्यांना स्वामी दिसत होते सांगितलं हे अरे माझा येतो आधी म्हणायचे माझी आता म्हणले माझा येतो सावकाराला बोलवलं सावकारा सोडून दे तिच्या बापाला ती माझी आहे मी तिचा आहे पण आता ती मुलगी नाही मी मुलगा केलाय जा आनंदाने लग्न करा तुमच्या लक्षात आलं काय मुलीचा मुलगा केला धूमधडाक्यात गंगाखेडच्या पोरीशी लग्न लागलं आणि महाराज म्हणले सुनो लड़का और लड़की में कभी भेद मत करो म्हणजे केव्हा 150-200 वर्षापूर्वीच्या काळात हा संदेश दिलाय मुलीत मुलात भेद करू नका बरोबर आहे का चुके सांगा हा माणसं म्हणत्या वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे हा तो दिवा कधी भपका घेईल त्याचा भरोसा आहे का दिव्याला एकच वात असते समयला किती असता बोला 5 मग मला सांगा जन्माला आई पाहिजे जन्म घालायला कोण पाहिजे बोला आई पाहिजे भाऊबीज आणि राखी पौर्णिमेला ववाळायला कोण पाहिजे बोला बहीण पाहिजे मोठा झाला 20-22 वर्षाचा लग्नाला बायको पण पाहिजे अधून मधून मिस कॉल द्यायला मेवणी पण पाहिजे मुलगीच का नको मेल्या तुला एखादी तरी मुलगी पाहिजे मला पण एक मुलगा आणि मुलगी आहे दोघं चांगले एकदम सुसंस्कारी आहे स्तोत्रमंत्र पाठ आहे हुशार आहे मुलगा पण चांगला मुलगी पण चांगली आहे घरी गेलं का मुलगीच म्हणते अण्णा जेवायला देऊ का पोरग नाही विचारी तू म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवा जय हो उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग माझी गो आई तुझ माझी पुण्याई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवा
हा संदेश माझा नाही, स्वामीने दिलेला संदेश आहे. बेटी तो धन की पेटी होते है ना. मुलगा एकाच कुळाचा उद्धार करील, मुलगी बापाच्याही कुळाचा उद्धार करते आणि पतीच्या कुळाचा उद्धार करते. किती सामर्थ्य आहे मुलीत. सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. चक केलं, मुलगा पाहिजे होता, मुलगीचा गर्भ आहे म्हणून डॉक्टरला पैसे देऊन आता गर्भपात करायचा आहे म्हणून गर्भातली मुलगी त्या आईला म्हणते, दुनियेचा रंग मला कोण दाखवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा शिकून शहाणी, मारीन भरारी आई पाखरू होनी. शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईन ग सण, राखी पौर्णिमेचा येईन ग सण. माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची गराणी, मुलगी म्हणते हे माय नको ग मारू मला. होईन मी जेव्हा राजाची गराणी, आणू नको आई तू ग डोळ्यामध्ये पाणी. सासरला जाताना बाबा रडणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मुलीच्या जन्माचं स्वागत करायला शिका, हे स्वामींनी शिकवलेलं आहे. म्हणून मुलगी का पाहिजे. कन्यादानासारखं जगात दुसरं दान नसतं. अन्नदान आहे, भूदान आहे, गोदान आहे, सुवर्णदान आहे, जलदान आहे, खूप प्रकार आहे 1760 दानाचे. कन्यादानासारखं जगाच्या पाठीवर दुसरं पुण्य नाही. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य भगरी भगवान की जय. महाराजांनी खूप गोड शिकवण दिलेली आहे. लोकांमध्ये बसावं, वनात बसावं. जिव्हाळा हा घराचा कळस आहे. स्वामी वचनातही नित्य अनुभूतीतली आहे. आणि कसं राहावं व्यवहारामध्ये स्वामी शिकवतात. जिव्हाळा हा घराचा कळस आहे. माणुसकी ही घराची तिजोरी आहे. गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे. गोड बोललं पाहिजे माझ्या माता भगिनींनो घरात. कसं बोललं पाहिजे. तुम्ही कांता मृदू भाषणी, गोड बोलावं घरात. आणि संकल्पच करा आता इथं कधीच घरात रडायचं नाही. काही काहींच्या गंगा यमुनाला जवळ असत्या. मला डॉक्टर पाहायला आला होता, इंजिनियर पाहायला आला होता, तो असा कमी काढण्याच्या दारात पडले. वाटोळं झालं मा. यमा ये रे यमा येतो बर का तो. वेड्यापणा करू नये असा. कशाला रडायचं नाही घरात. गोड बोलायचं. या बसा, चहा घेता का, कॉफी घेता का. नाही ना काहीच घेत नाही. मग बरं झालं असं नका म्हणा. हो तर काही ठिकाणी आहे तुम्ही पाणी घेऊन आलाच असाल. तुमच्या लक्षात येते का. याला म्हणता पाहुणचार. मारावं ना अशा घरात जन्माला यावं. आता 12 वाजले म्हणजे चहा सुद्धा तुमचा झालाच असेल.
12 वाजले म्हणजे नाश्ता सुद्धा झालाच असेल. आणि जेवणाची तुमची 2ची वेळ आहे म्हणजे अजून 2 तास वेळ आहे. मग काय घेता? तू देतीच का आला? तू मागल का काही? असं नाही पाहिजे. अहो काही नका घेऊ, किमान साखर तरी घ्यावं हातावर. आणि आमच्या घरातून तसं कोणी जात नाही, ही परंपरा ठेवा. अतिथी देवो भव. पाहुणा नाही बरं का, त्याचं तोंड पाऊशी वाटत नाही, तो सकाळीच हजर झाला का चहा अर्धा घ्या निघा. पण अतिथी अतिथी, जो तिथी न सांगता अचानक येतो तो अतिथी, तो देवो भव. आणि सेवेकऱ्यांचा, भगरी बाबांच्या सेवेकरी भक्तांचा नियम असावा, माझ्या घरी येणारा प्रत्येक जण साक्षात स्वामी भगरी बाबाच आहे अशी संकल्पना मनात आणून त्याला पूजा. काही कमी पडत नाही. सतत ते घर सुख शांती समाधानाने भरलेलं असतं. मी कशाने बोललो? धन दौलत संपत्तीने नाही बोललो, सुख शांती आणि समाधान. आलो ना तिथंच परत आपण. कांता मृदू भाषणी, गोड बोललं पाहिजे. शांतता ही घरातली लक्ष्मी आहे. घरामध्ये लक्ष्मी कोण आहे? शांतता. म्हणून आम्ही दिवाळीच्या वेळेला सगळं जाळं जळमट बाहेर काढतो, घर साफ करतो, बरोबर ना? जाळं जळमट काढतो म्हणजे अलक्ष्मी बाहेर काढतो. रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी मध्यान्ह रात्रीत लक्ष्मी घरामध्ये स्वागताला, म्हणजे जुनी शिराई न उचलता फरफटत न्यायची, ती घराबाहेर टाकायची, फड तोडायचं, थुंकायचं, म्हणायचं अलक्ष्मी निसा रणम घराच्या बाहेर. आणि नवीन केरसुनी घरात आणायची. लक्ष्मीचं स्वागत आहे का नाही? हे माता भगिनी, तुम्ही घर टिकवता आणि पुरुषांपेक्षा घरात तुम्ही जास्त वेळ राहता, ही स्वामींची शिकवण आहे. म्हणून घर कायम स्वच्छ पाहिजे. भिंती असेल तर मातीच्या त्या सारवलेल्या असलेल्या पाहिजे. घर खालचं असेल तर उखरलेलं नसावं, छानपैकी शेणानं सारवलेलं असावं. फरशी पुसली पाहिजे, तिच्यात मिठाचे खडे, पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्र टाकून फरशी पुसली पाहिजे. हप्त्याकाठी एकदा तरी हे करायचं. करतच नाही. देवी मंदिर आहे आमचं रेणुका माता, तुम्ही कधी आले असाल. पुरातन आहे, ग्रामदैवत. समोर 12 आहे. कसलाय त्वचेचा रोग असला तर तिथं बुटकी मारल्याने तो रोग जातो. आता नवरात्र संपली आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक म्हातारी रिक्षातून उतरली आणि मी थांबलो दर्शनाला. ती म्हातारी जोऱ्यात म्हणत होती, हे रेणुका माता, मा सुनाला टिपऱ्या खेळायला जेवढी ताकद दिली होती तेवढं दिवाळीच्या आवर सवार करायला दे ग बाई. तुमच्या लक्षात आलं का? माझा मुद्दा कळला तुम्हाला? इथंच गडबड घोटाळा आहे. कठीण समस्या. नवरात्रात देवी बसवली मंडळाने. आरती करायला 11 जणी. आरती करायला किती जणी? देवीची आरती करायला संध्याकाळी 8 वाजता 11 जणी आणि 11 वाजता टिपरा खेळायला 1100 जणी. इथं गडबड है, यहाँ पे घोटाला है, ये सांभाळा. आम्हाला देवीच्या अलंकाराशी घेणं नाहीये, हळदी कुंकवाशी घेणं नाहीये. आम्हाला फक्त आणि फक्त इव्हेंट, उत्साह, नाचायचंय. बिंदास नाचा देवा पुढं. उद्देश काय तो समजून घ्या. घेतो का समजून आम्ही देवीचे 11 अलंकार? काय गरजच नाही आम्हाला. देवीचे 11 अलंकार, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, महत्व हे समजून घेणं म्हणजे तो नवरात्री उत्सव आहे. आज उत्सवांना वेगळं स्वरूप आलंय. गणपती घरात बसवायचा, कधी आरती नाही करायची आणि लालबागच्या राजाला बोंबलत जायचं तिथं धक्के खायला. गच्ची धरून ओढून फेकताय. काय मरायला जातो? घरात गणपती नाही का तुझ्या बसवला? तिकडे गेला बोंबलत. देवाला गळी काळी अगरबत्ती लावतो ना, पांढरी उडीतो. गणपतीला जाता जाता हाणायला पाहिजे धरून. नाही भेटत गणपती असा.
आई बापाच्या पायावर कधी वाकत नाही. लालबागच्या राजाला जातो, गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती म्हणला मी पुढच्या वर्षी येईल, पण तू नाही राहणार. गुटखा खाऊन मला बुडवितो काळ तोंड्या. काय करतोय आम्ही, कुठे चाललोय आम्ही, कुठले उत्सव. एकात्मता यायला पाहिजे समाजात, धर्मामध्ये एकोपा वाढला पाहिजे. ही टिळकांची संकल्पना आहे, हिंदू मराठी अस्मितेची संकल्पना आहे. कशासाठी केलं हे सगळं? ते सगळं बाजूला राहिलं आणि वेगळेच उपद्रव सुरू झाले. मला सगळ्यात जास्त सण आवडतो. मला विचारलं होतं ठाण्याला, व्याख्यान झालं माझं, सणवार व्रत वैकल्य, हिंदू धर्म, मराठी अस्मिता आणि विज्ञान. मला पत्रकारांनी विचारलं, महाराज तुम्हाला सगळ्यात मोठा सण कोणता आवडतो? म्हणलं मला सगळ्यात जास्त सण आवडतो दहीहंडीचा. दहीहंडी सगळ्यात आवडते मला जास्त. तो पत्रकार म्हणला, एवढे गोड गोड सण आहेत तर तुम्हाला दहीहंडीच का आवडते? म्हणलं मला दहीहंडी याच्यासाठी आवडते कारण महाराष्ट्रातला माणूस फक्त त्याच दिवशी एकमेकाला वर जायला मदत करतो. टाळ्या वाजल्या म्हणजे कळलं. तुमच्या लक्षात येत आहे का? महाराष्ट्र एक नंबर आहे कशाला? खाली वाढायला. पण दहीहंडीच्या दिवशी एकामेका साह्य करू अवघे धरू सुपंत. इतका मस्त सण आहे तो दहीहंडीचा. पण आता त्याच्यातही खराबी झाली. बाई नाचल्याशिवाय ती हंडी साजरी होत नाही. हाणाय लागतो मंडळाचा अध्यक्ष पाहिला. कशासाठी करता? मरायला. उद्देश काय? सामाजिक एकात्मता. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. सांभाळा हो, पूर्वजांनी सांभाळलंय, आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पैसा हा घरातला पाहुणा आहे. स्वामी काय म्हणतात? पैसा हा घरातला कोण आहे? पाहुणा. तो येईल पण जाईल पण, तो काय कायमचा नाही राहणार. व्यवस्था ही घरातली शोभा आहे. व्यवस्था. आणि ऐका ऐका, गोड वचन आजचं शेवटचं स्वामींचं. समाधान हेच घराचे परम सुख आहे. आलो ना तिथेच आपण. मग आज सगळं आहे काय नाही? समाधान. चला तर शेवट स्वामींचं दर्शन करून समाधान मिळू. आणि एक गोड लीला आज स्वामींची आपल्याला बघायची आहे. चला, महाराज येत आहे ना आता. वा वा वा, स्वामींचं आगमन होत आहे. आजची सेवा, आजची कथा समारोपाकडे जात आहे. मला म्हणताना सुद्धा जरा वाईटच वाटतंय, पण काय करू, वेळेचं बंधन आहे. 10 वाजून गेलेत. आजची सेवा समारोपाकडे जाते. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. क्या बात. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. नाच गाओ आनंद श्री स्वामी समर्थ. नाच गाओ आनंद श्री स्वामी समर्थ. साधू येत आहे. साधू 2 संन्याशी. कोण आहे? अक्कलकोटचा
बाबा बघतो तरी. नाचा नाचायचं तर नाचा 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 कशाला नाचा. नाम घेता त्याचे मन होई हर्ष. दोन संन्यासी आले. त्याचे मन होई हर्ष. हे मुखाने म्हणारे तुम्ही स्वामी समर्थ. तुम्ही स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. नाचू गाऊ नाचू गाऊ नाचू गाऊ आनंद श्री स्वामी समर्थ. नाचू गाऊ आनंद श्री स्वामी समर्थ. दोन साधू संन्यासी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनासाठी येत आहेत. बघूया कोण आहे हा स्वामी. खाली बसलेले आहेत आणि ते दर्शनासाठी म्हणून गेले. बघतो कोण आहे हा स्वामी. हे घटका जाती हे पळे जाती. हे वेळ जातो हे वेळ जातो व्यर्थ. हे मुखाने म्हणारे अरे मुखाने म्हणारे तुम्ही स्वामी समर्थ. तुम्ही स्वामी समर्थ. नाचू गाऊ नाचू गाऊ आनंद श्री स्वामी समर्थ. नाचू गाऊ आनंद श्री स्वामी समर्थ. राम नाम घेता राम नाम घेता आवाज झाला सार्थ. स्वामी नामे म्हणा तुम्ही स्वामी नामे म्हणा तुम्ही जीवनाचा अर्थ म्हणा रे स्वामी समर्थ. नाचू गाऊ नाचू गाऊ नाचू गाऊ आनंद श्री स्वामी समर्थ. नाचू गाऊ आनंद श्री स्वामी समर्थ. स्वामी लीला ही सती. स्वामी लीला ही सती. हे अगम्य अर्थ साखा तुम्ही दयातील. साखा तुम्ही दयातील. हा सूक्ष्म मधुपर म्हणारे तुम्ही सर्व स्वामी समर्थ. नाचू गाऊ नाचू गाऊ नाचू गाऊ आनंद श्री स्वामी समर्थ. नाचू गाऊ आनंद श्री स्वामी समर्थ. जय हो. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या खाली बसून घ्या. समर्थ महाराज की जय. भगरी भगवान की खाली बसून घ्या. जय. अजून आरती नाहीये. स्वामी लीला बाकी आहे. बसा पटकन. तुमचे पाय मोकळे व्हावे म्हणून उभं केलं मी. बसा. हा. आज आणि उद्या फक्त आता वेळेकडे नाही पाहायचं, स्वामींकडे पाहायचं. बसा बसा. आणि झाकी समोरून जे काही फोटो वगैरे काढणारे त्यांनी सगळ्यांनी बाजूला व्हा. सगळ्यांना स्वामी लीला बघायची आहे. आणि थोडं क्रॉस होऊन आता माझ्याकडे पाहू. तिकडं पहा. तिकडं स्वामींकडे पहा. आता ऐका. अध्याय 4 बघताय ना सगळे. दिसतंय ना सगळ्यांना.
बघत राहा बघत राहा बघत राहा. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटांसी, पाहुणी म्हणती जनांसी, वेड्याच्या नादी लागला. काय म्हणले? हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी, कोण तसे वसतसे, काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्या याची पाहुले, यात स्वार्थना परमार्थ मिळे, फसला तुम्ही वेगी. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणले, जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. ते संन्याशी ना, अरे काय वेड्याच्या नादाला लागला, याच्या अंगावर कपडे नाही, आणि हा काय देणार आहे तुम्हाला? आमची पूजा करा, आम्ही पाहिजे ते तुम्हाला देऊ, पण सेवेकऱ्यांची निष्ठा स्वामींवर आहे. तावात बोलतायत का रे? स्वतःला स्वामी म्हणून घेतोस? महाराज गप्पच आहे, कारण आईला सगळी लेकरं सारखी आहे. वेड्याच्या नादी लागला, हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी, कोण तसे कोणते वडसतसे. कोणतं लक्षण आहे साधूचं? स्वतः उघडा बसला, आम्हाला काय देणार आहे तो? अरे आम्ही हिमालयाची प्रदक्षिणा करून आलो, बद्रीनाथ केदारनाथ, हजारो शिष्य आहेत आमचे, आणि आम्ही चमत्कारी आहोत. आज बघूया तरी हा खरा देव आहे का तुमचा? अरे स्वामी, नुसताच यज्ञ मांडून समोर बसलाय, काय तो पेटणार कधी तो? आज आम्ही बघतोय, आणि तुझी परीक्षा घेतो, परब्रह्माची परीक्षा घ्यायला आले हे संन्यासी, आम्ही बघतोय. आणि हे उघड्या बाबा, हे बाबा, आज जर तू यज्ञ पेटवला ना, आयुष्यभर तुझा पाय धरून आम्ही सेवा करू. महाराज हसले. अरे फक्त यज्ञ पेटू दे, मग तुझी सेवा करू, बघतो चमत्कार करता येतो का. महाराजांनी त्या यज्ञाकडे एकटक पाहिलंय. महाराजांनी एकटक पाहिलं आणि हात वर केला यज्ञाकडं, यज्ञ पेटला. आहा, काय चमत्कार आहे स्वामींचा. जय हो, बोला श्री स्वामी समर्थ महाराज की. काय चमत्कार आहे गड्या. संन्याशी म्हणले, महाराज चुकलं, माफ करा आम्हाला. उठले आणि महाराजांच्या चरणावरती लोळण घेऊ लागले. स्वामी कृपा करा, स्वामी कृपा करा, स्वामी कृपा करा. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. होता का अग्नी? नव्हता. कसा काय पेटला? स्वामी कोटी सूर्यांचे तेज हरी. स्वामींनी हात केला, दिव्य दृष्टी टाकल्याबरोबर यज्ञ पेटला. साधूंनी हातच जोडले आणि सांगितलं, आम्हाला आज कळलं महाराज, तुम्ही ढोंगी नाही, आम्हीच खरे पाखंडी आहोत. आजपासून तुम्ही आमचे स्वामी, आम्ही तुमचे सेवेकरी. त्या दिवसापासून ते दोन्ही साधू अक्कलकोटमध्ये स्वामींच्या सेवेला राहिले. धन्य स्वामी माऊली, कृपेची सावली सर्व दासांवर असो. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जयकार करा, हात वर. बोला परम पूज्य भगरी भगवान की जय. आता पायचं का आरती करायची? अजून पाहायचंय का? पाहावंसच वाटतं, कारण ते अवीट स्वरूपाचं रूप आहे. आरतीची तयारी होती आहे. भगरी बाबांच्या समाधीकडे एक जोडीने जायचंय व्यासपीठावर, आणि यज्ञाच्या समोर स्वामींना आरती ओवाळण्यासाठी आजचे जे यजमान आहेत ते या ठिकाणी लगेचच आरतीसाठी मार्गक्रमण करतील. देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. जय हो.
फोडितो शंकेची तोडितो मडक्याची फोडितो करी दया दुधाचा रबडा करी दया दुधाचा रबडा देव टकडा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा करीतो घेतो साधू संतांशी झगडा घेतो साधू संतांशी झगडा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा एक जनार्दनी भिक्षवाड माही एक जनार्दनी भिक्षवाड माही